नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल देशमुख विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण समजून घेणार आहोत। अभ्यासक्रम काय आहे, अभ्यास करत असताना सामाजिक न्याय विषयाची तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, त्याचबरोबर कोणते टॉपिक हे महत्त्वाचे आहेत ज्याच्यावर फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात, त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्याचबरोबर नोट्स कशा काढायच्या, सामाजिक न्याय विषयाचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या त्या ठिकाणी नोट्स कशा असल्या पाहिजेत हे पण आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत। चला, आय होप मी इथून मागे त्या ठिकाणी तुमचे गव्हर्नन्सचे असतील, इंटरनल सिक्युरिटीचे असतील लेक्चर घेतले आहेत, बरोबर। त्या लेक्चरचं काय करायचं, त्या ठिकाणी सिलेबस लिहून घ्या स्वतःहून। सिलेबस जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला फायदा असा होतो, करंट अफेअर्समध्ये वाचलेल्या गोष्टी तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या नोट्समध्ये करू शकता। प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला बसाल तुमच्यासमोर त्या विषयाचा सिलेबस असणं माहीत असला पाहिजे। इव्हन मी असं सांगेल तुम्हाला तुमच्या बोटावर त्या ठिकाणी सिलेबस असला पाहिजे की इंटरनल सिक्युरिटीचं काय आहे, गव्हर्नन्सचं काय आहे, सोशल जस्टिसचं काय आहे, IRचं काय आहे। जेणेकरून सिलेबस जर माहीत असेल तर तुम्ही जर मेन्सचं जर मेन्सच्या जर गोष्टी बघितल्या, मेन्सचे जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन हे सिलेबसला सोडून कधीच नसतात। लक्षात ठेवा, मी UPSCची चर्चा करतोय, UPSCचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन हे सिलेबसला सोडून नसतात। आता उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर इंटरनल सिक्युरिटीमध्ये पहिला टॉपिक आहे डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम, म्हणजे विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील संबंध काय आहे। उग्रवादामध्ये काय काय येतं, नक्षलवाद येतो, बंडखोरी येते, ईशान्येकडील भागातील बंडखोरी येते आणि दहशतवाद येतो। अशा खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये येतात ज्या की एक्स्ट्रीम आहेत, ओके, टोकाची पावली उचलतात अशा विचारधारा। आता याचा आणि विकासाचा काय संबंध आहे, हा त्या टॉपिकचा मेन क्रक्स आहे। आता त्यामध्ये नक्षलवाद जो आहे, नक्षलवाद हा काय आहे तर उग्रवादामध्ये नक्षलवाद येतो। त्यात जर आपण जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर विश्लेषण केलं तर नक्षलवादावर त्या ठिकाणी दर 2 वर्षातून एकदा प्रश्न आहे, उग्रवादावर 2 वर्षातून एकदा आपला प्रश्न पाहायला मिळतो, दहशतवादावर त्या ठिकाणी आपला प्रश्न पाहायला मिळतो। सो सिलेबसचे जे कोर पॉईंट्स आहेत, उदाहरणार्थ टॉपिक नंबर 4 काय, इंटरनल सिक्युरिटी मधला सायबर सिक्युरिटी आहे। सायबर सिक्युरिटी त्या ठिकाणी आपला प्रश्न पाहायला मिळतो की सायबर हल्ले काय आहेत। त्यानंतर बॉर्डर मॅनेजमेंटचा टॉपिक पुढचा आहे, बॉर्डर मॅनेजमेंट आपला प्रश्न पाहायला मिळतात। त्याचबरोबर जर गव्हर्नन्स जर आपण बघितलं, गव्हर्नन्समध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे ई शासन किंवा ई प्रशासन, ज्याच्यावर आपला फ्रिक्वेंटली प्रश्न पाहायला मिळतात। जो सिलेबसचा टॉपिक आहे त्या सिलेबसच्या टॉपिकला धरूनच आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे। सिलेबस जर माहीत असेल तर न्यूजपेपर वाचत असताना तुम्हाला गोष्टी कळतील की हा सिलेबसच्या कोणत्या पॉईंटशी कनेक्टेड आहे, आपण ह्या गोष्टी कशा उत्तरामध्ये वापरू शकतो। दॅट्स वाय सिलेबस इज व्हेरी इम्पॉर्टंट। अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे। एका साईडला अभ्यासक्रम आणि दुसऱ्या साईडला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन हे तुमच्या समोरच असले पाहिजेत आणि वारंवार त्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत। प्रत्येक PYQ तुम्हाला पाठ असला पाहिजे। पाठ का, कारण की त्या PYQ हे रिपीट होतात, थीम्स रिपीट होतात। जर नक्षलवादाचे तुम्ही प्रश्न बघितले, फक्त प्रश्न बदललेला आहे, प्रश्नाची विचारण्याची पद्धत बदललेली आहे, प्रश्नामध्ये जे उत्तर लिहायचे सेमच आहे। काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द नक्सलिझम, कॉजेस ऑफ द नक्सलिझम, गव्हर्नमेंट अप्रोच टुवर्ड्स द नक्सलिझम आणि तुमचे उपाय, ह्याच गोष्टी त्यामध्ये आहेत। चला, ह्या गोष्टी त्या ठिकाणी नक्सलिझम, त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी असेल, प्रशासन असेल, या संदर्भात मी लेक्चर आपल्या युट्यूबला घेतलेले आहेत, जाऊन बघा। आणि त्याच्यावर काय करा तर त्या ठिकाणी तुम्ही सिलेबस स्वतःचा हाताने लिहून घ्या, जो काय सिलेबस मी बोर्डवर लिहिलेला आहे तो लिहून घ्या, बरोबर। चला, हे झालं होतं आपण प्रिव्हियस लेक्चरबद्दल थोडक्यात बोललो। आता आपण GS2 मध्ये जो सामाजिक न्याय आहे त्या विषयाबद्दल बोलू थोडक्यात। आता GS2 मी वारंवार त्या ठिकाणी GS2 चा जो काही सिलेबस घेतोय किंवा सामान्य अध्ययन 2 यामध्ये मी त्या ठिकाणी कोणकोणते विषय येतात याबद्दल वारंवार बोलतोय। आता ह्यामध्ये प्रामुख्याने 4 सब्जेक्ट्स आहेत। पहिला आहे राज्यशास्त्र, पॉलिटी म्हणून आपण त्याला, राज्यशास्त्र, ओके। पुढे आहे बघा आंतरराष्ट्रीय संबंध, IR, आंतरराष्ट्रीय संबंध। त्यानंतर आहे प्रशासन किंवा गव्हर्नन्स, आणि पुढे आहे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय। आपण प्रशासनावर लेक्चर घेतलेला आहे, आता आपण आज सामाजिक न्यायावर लेक्चर घेणार आहोत। प्रशासनाचा सिलेबस मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे। प्रशासन टॉपिक नंबर 1 प्रशासन आहे, टॉपिक नंबर 2 RD आहे, टॉपिक नंबर 3 नागरिक सनद आहे, टॉपिक नंबर 4 सामाजिक लेखापरीक्षण आहे, 5 ई शासन आहे, 6 दबाव गट आहे, NGO आहे, गैरशासकीय संस्था आहे, 7 आहे केंद्रीय सचिवालय, 8 आहे सार्वजनिक धोरणे आणि 9 आहे नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका। हे 9 टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासाचे आहेत। असे तुमचे टॉपिक्स बोटावर असले पाहिजेत, बरोबर। आता आपण सामाजिक न्यायाबद्दल चर्चा करू। सोशल जस्टिस, सामाजिक न्याय।
सामाजिक न्यायामध्ये काय सिलेबस आहे? सामाजिक न्याय. आता सामाजिक न्यायाचा सिलेबस जर असं बघितला तर यूपीएससी मध्ये असं कुठं डिफाईन नसतं बरं का, की सामाजिक न्यायाचा हा सिलेबस, गव्हर्नन्स हा सिलेबस, तो त्या ठिकाणी शिक्षकांनी किंवा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा अनालिसिस करून आम्ही तो काढलेला असतो. आता ह्यामध्ये बघा, पहिला आहे दारिद्र्य. टॉपिक नंबर 1 काय तर दारिद्र्य आहे. दारिद्र्य, सॉरी, त्याला आपण इंग्लिशमध्ये पॉवर्टी म्हणू, पॉवर्टी. ओके. टॉपिक नंबर 2 आहे उपासमार, हंगर. टॉपिक नंबर 3 आहे आरोग्य, हेल्थ. आणि टॉपिक नंबर 4 आहे शिक्षण. प्रामुख्याने आपण हे 4 टॉपिक ह्यामध्ये अभ्यासतो. एज्युकेशन. ओके. आता 1 बाय 1 आपण त्या प्रत्येक टॉपिक मध्ये जाऊन थोडक्यात बघू की ह्यामध्ये काय करणं अपेक्षित असतं, कोणत्या गोष्टी यामध्ये असतात, प्रश्न कसे विचारलेले असतात. आता पहिला बघा दारिद्र्य. दारिद्र्य पॉवर्टी. आता दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्य म्हणजे अशी परिस्थिती, दारिद्र्य म्हणजे अशी परिस्थिती ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या किमान मूलभूत गरजा सुद्धा भागू शकत नाहीत. बरोबर. दारिद्र्य म्हणजे अशी परिस्थिती, अशी स्थिती ज्या ठिकाणी व्यक्ती तिच्या किमान मूलभूत गरजा, बेसिक मिनिमम नीड्स, किमान मूलभूत गरजा भागू शकत नाही. बरोबर आहे. बेसिक मिनिमम नीड्स तुम्ही जर त्या ठिकाणी भागू शकत नसाल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं की एखादा पर्टिक्युलर व्यक्ती हा दारिद्र्य रेषेखाली आहे, की तो त्या ठिकाणी गरीब आहे. आता ह्या बेसिक मिनिमम नीड्स म्हणजे काय? आपण कोणत्या गोष्टींना बेसिक मिनिमम नीड्स किंवा किमान मूलभूत गरजा म्हणून संबोधायचं किंवा म्हणायचं? आता बघा, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला किंवा त्या ठिकाणी 20-30 वर्ष आपण बेसिक मिनिमम नीड्स कोणत्या गोष्टी कन्सिडर करायचो किंवा किमान मूलभूत गरजा आपण कोणत्या कन्सिडर करायचो, गृहीत धरायचो? तर अन्न, वस्त्र, निवारा. ओके. अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, वस्त्र, निवारा. परंतु आता दारिद्र्याची व्याख्या त्या ठिकाणी बहुआयामी झालेली आहे. दारिद्र्याची व्याख्या ही पसरलेली आहे. दारिद्र्यामध्ये फक्त अन्न, वस्त्र, निवाराच नाही तर चांगले आरोग्य, चांगले शिक्षण, राहणीमानाचा दर्जा, या गोष्टी जर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती मिळवायला असक्षम असेल किंवा तो कॅपेबल नसेल, सक्षम नसेल, तर असं आपण म्हणायचं की तो व्यक्ती हा दारिद्र्य रेषेखाली आहे किंवा तो गरीब आहे. बरोबर. सो दारिद्र्याची व्याख्या आता ही काय झालेली, पसरलेली आहे, वाढलेली आहे. अन्न, वस्त्र, निवारापर्यंत ह्या गोष्टी त्या ठिकाणी थांबलेल्या नाहीत किंवा सीमित नाहीत. तर चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, राहणीमानाचा दर्जा, प्रवासासाठी खर्च, तुम्हाला चांगली राहण्याची परिस्थिती चांगली, अभ्यासाची परिस्थिती चांगली, या सगळ्या गोष्टी या आता दारिद्र्याच्या व्याख्यामध्ये आलेल्या आहेत. सो आपण त्याला बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना असं म्हणू शकतो. बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना. ओके. सो आपण थोडक्यात हे समजून घेऊ. पुढे बघा, दारिद्र्याचे 2 प्रकार आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. दारिद्र्याचे 2 प्रकार. आता मी तुम्हाला टॉपिक थोडक्यात इंट्रो करतोय की या टॉपिक मध्ये आपला काय अभ्यासायचंय आणि नंतर त्या ठिकाणी मी तुम्हाला नोट्स कशा काढायच्या हे सांगेल. दारिद्र्याचे प्रकार.
टाइप्स ऑफ पॉवर्टी. आता दोन प्रकारचं दारिद्र्य आपल्याला पाहायला मिळतं. एक आहे निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य ज्या ठिकाणी व्यक्ती ह्या बेसिक मिनिमम नीड्स, मूलभूत किमान गरजा भागू शकत नाहीये, तर त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं, तो व्यक्ती काय निरपेक्ष दारिद्र्य आहे. ओके, अब्सोल्यूट पॉवर्टी. अब्सोल्यूट पॉवर्टी. आपण जी आता व्याख्या बघितली दारिद्र्याची ती ही होती. आपल्याला ह्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य अभ्यासायचं आहे ह्या टॉपिकमध्ये. आता ह्या ठिकाणी काय व्यक्ती किमान मूलभूत गरजा भागू शकत नाहीये म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य आहे. आता हे दारिद्र्य कुठं पाहायला मिळतं, तर हे त्या ठिकाणी अविकसित व विकसनशील देशामध्ये पाहायला मिळतं. अविकसित व विकसनशील ज्याचा विकास होत आहे, अंडर डेव्हलप अँड डेव्हलपिंग नेशन्स मध्ये हे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पाहायला मिळते. बरोबर आहे. व्यक्ती हा त्या ठिकाणी स्वतःच्या किमान मूलभूत गरजा भागवण्याची त्याची कॅपॅसिटी नाहीये. त्याचबरोबर अजून एक फॅक्ट असा आहे की हे जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य त्या ठिकाणी संपू शकतं. एका काळानंतर त्या ठिकाणी सरकार असेल किंवा व्यक्ती असेल, हा व्यक्ती पण स्वतः कॅपेबल बनू शकतो किंवा सरकार पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या धोरणांच्या मार्फत त्याच्या किमान मूलभूत गरजा भागवण्याची जी काही क्षमता आहे ती वाढवू शकते किंवा त्याला सरकार त्या गोष्टी पोहोच करू शकते. सो एका पॉइंट नंतर काही कालांतरानंतर हे जे दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य संपवलं जाऊ शकतं. कालांतरानंतर हा प्रकार संपुष्टात येऊ शकतो. हा प्रकार संपुष्टात येऊ शकतो. बरोबर. हा होता निरपेक्ष दारिद्र्याची थोडक्यात संकल्पना. पुढे बघा सापेक्ष दारिद्र्य. दुसरा प्रकार आहे सापेक्ष दारिद्र्य. त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. रिलेटिव्ह पॉवर्टी. रिलेटिव्ह पॉवर्टी सापेक्ष दारिद्र्य. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय की कमी उत्पन्न गटाची उच्च उत्पन्न गटाबरोबर तुलना करणे. ह्याचं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. ओके. कमी उत्पन्न गटाची उच्च उत्पन्न गटाशी तुलना. कमी उत्पन्न गटाची उच्च उत्पन्न गटाशी तुलना. आता उदाहरणार्थ बघा. उदाहरणार्थ ए हा व्यक्ती आहे. ओके. आणि बी हा व्यक्ती आहे. ए हा व्यक्ती काय करतोय, पर मंथ त्या ठिकाणी पर मंथ 10,000 रुपये कमवतोय. ए व्यक्ती पर मंथ 10,000 रुपये कमवतोय. बी हा पर मंथ त्या ठिकाणी किती कमवतोय, तर 50,000 रुपये कमवतोय. बी हा पर मंथ 50,000 रुपये कमवतोय. आता या दोघांची तुलना केली, कमी उत्पन्न गटाची उच्च उत्पन्न गटाची तुलना, या दोघांची जर आपण तुलना केली तर ह्या ठिकाणी ए जो आहे हा गरीब आहे. हा काय तर सापेक्ष दारिद्र्याच्या गटामध्ये मोडतो. बरोबर ना. सो अशी तुलना करणे. आता हे जी तुलना आहे ही तुलना प्रामुख्याने आपल्याला विकसित राष्ट्रामध्ये पाहायला मिळते. हे जे दारिद्र्य आहे सापेक्ष दारिद्र्य आपल्याला विकसित राष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. विकसित राष्ट्रात पाहायला मिळतं. कारण की विकसित राष्ट्रामध्ये लोकांची तुलना असणार आहे. विकसित राष्ट्रामध्ये काही लोक गरीब असणार आहेत, काही लोक मध्यम उत्पन्नाचे असणार आहेत. विकसित राष्ट्रात ही तुलना हा प्रकार पाहायला मिळतो. हा प्रकार पाहायला मिळतो विकसित राष्ट्रात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की हा जो सापेक्ष दारिद्र्याचा प्रकार आहे हा सापेक्ष दारिद्र्य हे न संपणार आहे. सापेक्ष दारिद्र्य कधीही संपू शकत नाही. का? कारण की आज हा 10,000 रुपये कमवतोय, हा 50 कमवतोय. उद्या हा 1,00,000 रुपये कमवेल, हा 50 कमवेल. तर ह्या ठिकाणी हा गरीब झाला, ए श्रीमंत झाला. सो ही जी सायकल आहे ही सायकल कधीच संपणार नाहीये. एक जास्त कमवेल, दुसरा कमी कमवेल. बरोबर ना. सो हे जे सापेक्ष दारिद्र्य आहे हे कधीही न संपणार आहे. ओके. हा जो प्रकार आहे हा प्रकार त्या ठिकाणी हा प्रकार दारिद्र्याचा हा प्रकार कधीही न संपणार आहे. कधीही
न संपणारा आहे. कधी न संपणारा आहे. बरोबर. आता बघा, आपण जे सामाजिक न्यायामध्ये दारिद्र्य टॉपिक बघतोय त्यामध्ये आपला हे दारिद्र्य आपण अभ्यासत नाहीये. आपण कोणतं दारिद्र्य अभ्यासतोय तर पहिला प्रकार निरपेक्ष दारिद्र्य, जिथं व्यक्ती किमान मूलभूत गरजा भागवण्याची त्याची क्षमता नाहीये, ह्या प्रकारचा आपण दारिद्र्य त्या ठिकाणी अभ्यासत आहोत. आता हा प्रकार होता बेसिकली. आता पुढे आपण काय बघणार आहोत, दारिद्र्याची कारणे. ह्या टॉपिक मध्ये आपण पुढे काय अभ्यासणार आहोत, दारिद्र्याची कारणे. ओके, कॉजेस ऑफ द पॉवर्टी. दारिद्र्याची कारणे, कॉजेस ऑफ पॉवर्टी. आता जनरल गोष्टी आहेत बघा. ह्या टॉपिक, हा जो सामाजिक न्याय टॉपिक आहे हा खूप जनरल आहे. त्यामुळे तुम्हाला काही स्पेसिफिक अभ्यास करायची गरज पडत नाही. खूप बेसिक गोष्टी असतात की दारिद्र्य का आहे देशामध्ये, उपासमार का आहे, आरोग्याच्या काय काय समस्या आहेत, शिक्षणाच्या काय काय समस्या आहेत, मग त्याच्यावर सरकार काय करते, ह्या एकदम जनरल गोष्टी. बरोबर. परंतु थोडा स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक गव्हर्नमेंटच्या स्कीम्स माहित असणं गरजेचं आहे की गव्हर्नमेंट दारिद्र्य संपवण्यासाठी काय करते. सो स्पेसिफिक स्कीम थोड्याशा आपलं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता दारिद्र्याचं पहिलं कारण जर आपण बघितलं ढोबळमानाने तर वाढती लोकसंख्या. देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे. आणि लोकसंख्या जर त्या ठिकाणी जास्त असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळणार नाही. लोकसंख्या जास्त असल्यास प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळणार नाही. आणि प्रत्येकाला काम मिळालं नाही तर त्याला उत्पन्न मिळणार नाही. आणि हातामध्ये पैसा नाही आला तर तो त्या ठिकाणी काय करू शकत नाही, त्याच्या किमान मूलभूत गरजा भागवू शकत नाही. आता बघा, वाढती लोकसंख्या, पुढे काय, ह्याचा परिणाम काय होईल, प्रत्येकाच्या हाताला काम मिळणार नाही म्हणजे बेरोजगारी. जर बेरोजगारी असेल तर उत्पन्न नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न नसेल, त्याच्या हातात जर पैसा नसेल तर तो किमान मूलभूत गरजा भागवायला सक्षम नसेल. सो व्यक्ती किमान मूलभूत गरजा भागवायला तो व्यक्ती सक्षम नसेल. नॉट एबल टू फुलफिल बेसिक मिनिमम नीड्स. सो असे त्या ठिकाणी तुम्हाला पॉइंट्स त्या ठिकाणी ऍड करायचे आहेत. बरोबर. म्हणजे वाढती लोकसंख्या असेल, त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की जे शेतीवर देशामध्ये वारंवार संकट येतं किंवा जे नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे पण आता बघा आपली मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन जी आहे ती शेतीवर अवलंबून आहे. ऑलमोस्ट 50% पॉप्युलेशन आपली शेतीवर अवलंबून आहे. जर शेतीवर एखादं संकट आलं किंवा संकटग्रस्त शेती, हा पॉईंट आपण पुढे टाकू शकतो, संकटग्रस्त शेती. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आपण कन्सिडर करू, संकटग्रस्त शेती. हे पण त्या ठिकाणी गरिबीचं किंवा दारिद्र्याचं कारण आहे. संकटग्रस्त शेती. आता शेती जर संकटात असेल तर ह्याचा दारिद्र्याशी काय परिणाम आहे, काय परिणाम होतो का दारिद्र्य आणि हे कसं इंटरलिंक आहे. जर शेती जर त्या ठिकाणी संकटामध्ये असेल तर शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या सुद्धा संकटामध्ये असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 50% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. आणि जर ही शेती संकटामध्ये असेल वेगवेगळ्या कारणामुळे, म्हणजे त्या ठिकाणी दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली, या कारणामुळे जर शेती संकटामध्ये आली तर शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचं उत्पन्न कमी होणार आहे. लोकांचं उत्पन्न जर कमी झालं तर अल्टिमेटली ते त्यांच्या बेसिक मिनिमम नीड्स किंवा किमान गरजा, मूलभूत गरजा भागू शकणार नाहीत. सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आहेत. पहिलं तर टॉपिकचा अर्थ. आता बघा ह्याच्यानंतर पुढं काय मी कंटिन्यू करतो, नंतर त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स कशा काढायच्या सांगतो. आता कारणे सांगितलं मी तुम्हाला. आता ह्याचा परिणाम काय होईल, जर देशामध्ये दारिद्र्य असेल तर ह्याचा परिणाम काय होईल बघा. परिणाम, दारिद्र्याचा परिणाम किंवा इम्प्लिकेशन ऑफ पॉवर्टी, दारिद्र्याचा परिणाम. काय परिणाम होईल बाबा, जर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती गरिबीमध्ये असेल, जर तो त्याच्या बेसिक मिनिमम नीड जर फुलफिल करू शकत नसेल तर त्याला चांगलं शिक्षण मिळणार नाही. ओके, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव असा पॉइंट लिहायचा. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव.
त्याचबरोबर चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळणार नाहीत, बरोबर, चांगल्या आरोग्याच्या सुविधा नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, सुविधा नाही। सो हा काय होणार आहे, परिणाम होणार आहे। आतापर्यंत काय बघितलं आपण, अर्थ बघितला, दारिद्र्याचा अर्थ, दारिद्र्याचे प्रकार, दारिद्र्याचे कारणे, दारिद्र्याचा परिणाम, ओके, असे त्या ठिकाणी इम्प्लिकेशन्स तुम्हाला स्वतःचे तुमच्या नोट्स असल्या पाहिजेत। पुढे काय करावं लागेल तुम्हाला, तर पुढे तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करते, दारिद्र्य संपवण्यासाठी शासनाचे काय प्रयत्न आहेत, म्हणजे शासकीय उपाययोजना, दारिद्र्य संपवण्यासाठी शासकीय उपाययोजना तुम्हाला मांडाव्या लागतील, शासकीय उपाययोजना, शासकीय उपाययोजना, दारिद्र्य संपवण्यासाठी शासन काय प्रयत्न करते। आता बघा मग, आता शासन काय करते, शासन त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला काय करते, अंत्योदय अन्न योजना, उदाहरणार्थ काय, अंत्योदय अन्न योजना, अंत्योदय अन्न योजना, ह्या योजनेच्या मार्फत शासन त्या ठिकाणी प्रत्येकाला मोफत किंवा कमी दरामध्ये, म्हणजे बहुतांश लोकांना कमी दरामध्ये, जवळजवळ देशामध्ये 80 कोटी लोकांना काय मिळते, तर त्या ठिकाणी कमी दरामध्ये राशन मिळते। अंत्योदय अन्न योजना, शासन काय करते, लोकांना त्या ठिकाणी बेसिक मिनिमम नीड्स किंवा किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे त्यांची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी शासन काय करते, त्यांना बेसिक त्या ठिकाणी गोष्टी देते, ओके, किंवा हे अन्न देते। सो पुढे आपण म्हणू शकतो की एक देश एक रेशन कार्ड, आता रिसेंटची योजना आहे, एक देश एक रेशन कार्ड, म्हणजे काय बाबा, तर बघा मित्रांनो, ही योजना अशी आहे, जर तुम्ही त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही अमरावतीचे रहिवासी आहात आणि तुम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालात, बरोबर, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, आणि आता पहिल्यांदा अगोदर कसं होतं की जर तुम्ही अमरावतीचे असाल तर तुम्हाला अमरावतीमध्ये त्या ठिकाणी अमरावतीच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये रेशन मिळेल, परंतु ह्या योजनेच्या अंतर्गत जरी तुम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालात तर पुण्यामधील कोणत्याही राशन दुकानामध्ये तुम्हाला रेशन कार्ड दाखवून त्या योजनेचा फायदा उचलता येईल। म्हणजे प्रामुख्याने जे स्थलांतरित मजूर आहेत, मायग्रेटेड लेबर, या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या अन्नाची कमतरता पूर्ण करता यावी किंवा अन्नाची गरज पूर्ण करता यावी, अन्नाची कमतरता जी आहे ती संपवता यावी किंवा अन्नाची गरज पूर्ण करता यावी, यासाठी ह्या योजनेचा प्रचंड फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। स्थलांतरित मजुरांसाठी ही योजना त्या ठिकाणी फायदेशीर आहे। सो अशा त्या ठिकाणी योजना तुम्ही गव्हर्नमेंटच्या काय तुम्ही लिहू शकता। आता ह्यामध्ये त्या ठिकाणी अजून तुम्ही कोणतीही योजना सरकारची, ऑलमोस्ट प्रत्येक योजना तुम्ही या ठिकाणी लिंक करू शकता। आता बघा, ह्या ठिकाणी मी आयुष्यमान भारत योजना घेतो, आयुष्यमान भारत योजना, आयुष्यमान भारत योजना, या योजनेअंतर्गत सरकार काय करते, तर त्या ठिकाणी प्रति कुटुंबाला 5 लाखापर्यंत, म्हणजे मोस्ट ऑफ द जे ह्या योजनेमध्ये एबल आहेत त्यांना ज्या योजनेचा फायदा होऊ शकतो अशा कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचा काय तर विमा आहे, बरोबर। आता हा 5 लाख रुपयाचा विमा आहे, हा आता बघा, ही योजना मी गरिबीशी कशी किंवा दारिद्र्याशी कशी लिंक करतो, जर एखादं कुटुंब, जर एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आजार झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या त्याला ह्या योजनेचा फायदा झाला, या योजनेमुळे तो काय करू शकतो, तर त्या योजनेअंतर्गत त्या आजारावर उपचार करू शकतो, तर त्याचा जो काही एक्स्ट्राचा खर्च आहे आरोग्यासाठी होणारा तो वाचणार आहे, आणि तो खर्च तो त्याच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो। म्हणजे आरोग्याचा खर्च शिक्षणावर वापरू शकतो, चांगल्या त्या ठिकाणी राहणीमानात दर्जा उंचावण्यासाठी वापरू शकतो, का, कारण गव्हर्नमेंटच्या ह्या योजनेचा त्याने फायदा उचलला। जर गव्हर्नमेंटची योजना नसती तर त्याला कर्ज घेऊन त्या ठिकाणी त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागल्या असते किंवा त्याची जी सेव्हिंग आहे ती सेव्हिंग त्याला त्या ठिकाणी वापरावी लागली असती। सो अशी त्या ठिकाणी काय तर शासकीय उपाययोजना आपल्याला मांडायच्या असतात। पुढे काय तर तुमचे उपाय, तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी उपाय सुचवावे लागतील, जसं की बघा की काय करावं लागेल आपल्याला, की सरकारी जे धोरणं आहेत त्या सरकारी धोरणांची योग्य अंमलबजावणी होऊ द्या, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करा, बरोबर, जे लोक खरंच गरजूवंत आहेत त्यांनाच त्या ठिकाणी त्या योजनेचा फायदा होऊ द्या, अशा बेसिक त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे उपाय सुचवावे लागतील, ओके। म्हणजे योग्य अंमलबजावणी, धोरणांची योग्य अंमलबजावणी हा एक त्या ठिकाणी उपाय असू शकतो, धोरणांची योग्य अंमलबजावणी, धोरणांची योग्य अंमलबजावणी, असे त्या ठिकाणी तुम्हाला उपाय लिहायचे आहेत। आता ह्या ठिकाणी अमर्त्य सेनचा पण त्या ठिकाणी तुम्ही दृष्टिकोन मांडू शकता। अमर्त्य सेन काय म्हणतात, अमर्त्य सेन म्हणतात की
सरकारनं लोकांची कॅपॅसिटी बिल्डिंग केली पाहिजे, क्षमतांचा विकास केला पाहिजे, बरोबर. एखाद्या व्यक्तीला सरकारनं जर त्याचा कौशल्य विकास केला तर त्या कौशल्याच्या जोरावर, त्या कौशल्याच्या आधारे तो चांगली नोकरी मिळू शकतो. सो सरकारने व्यक्तीचा क्षमता दृष्टिकोन, क्षमता विकास, क्षमता वाढ केली पाहिजे. सो अमर्त्य सेन यांचा क्षमता वाढ दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की अमर्त्य सेन काय म्हणतात की व्यक्तीच्या क्षमतेमध्ये वाढ करा. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू कॅपॅसिटी बिल्डिंग अप्रोच. कॅपॅसिटी बिल्डिंग अप्रोच, व्यक्तीची कॅपॅसिटी बिल्ड करा. जर त्याची कॅपॅसिटी जर बिल्ड झाली तर तो स्वतःच्या गरजा स्वतः भागू शकतो आणि तो त्या ठिकाणी जो काही त्याच्या किमान मूलभूत गरजा आहेत तो 100% त्याच्या भागू शकणार आहे. सो ह्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचे उपाय पण त्या ठिकाणी सुचवावे लागतील. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं मित्रांनो, ह्यामध्ये आपण दारिद्र्याचा अर्थ बघितला. ओके, दारिद्र्याचा अर्थ, दारिद्र्याचे प्रकार, दारिद्र्याचे कारणे, दारिद्र्याचा परिणाम, दारिद्र्याचा शासकीय उपाययोजना आणि शेवटी काय आहे तर आपले उपाय, बरोबर. आता बघा, तुम्हाला मी थोडं डायग्राम मध्ये याला काढून दाखवतो. दारिद्र्य किंवा पॉवर्टी, इथं आपण काय बघितला, अर्थ, मिनिंग, दारिद्र्याचा अर्थ. इथं आपण काय बघितले, दारिद्र्याचे प्रकार, त्यानंतर दारिद्र्याची कारणे, दारिद्र्याची कारणे, बरोबर. दारिद्र्याचे परिणाम, काय परिणाम होत आहेत. त्यानंतर आपण काय बघितलं, शासकीय उपाययोजना, दारिद्र्य संपवण्यासाठी शासन काय करते, शासकीय उपाययोजना. आणि शेवटी त्या ठिकाणी तुमचे उपाय वे फॉरवर्ड मध्ये. त्या ठिकाणी तुम्ही SDG 1 पण लिहू शकता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 1. हे काय करते तर देशामधलं, जगभरामधलं जे काय दारिद्र्य आहे हे संपवण्यासाठी त्या ठिकाणी चर्चा करते. ओके, सो ह्या वे मध्ये त्या ठिकाणी तुमच्या नोट्स रेडी असणं गरजेचं आहे. दारिद्र्य म्हणजे काय अर्थ सांगायचा, प्रकार जास्त मॅटर करत नाही उत्तरामध्ये, प्रकार मॅटर करत नाही. उत्तर कसं लिहायचं बघा, अगोदर प्रश्न दारिद्र्यवाला, तर दारिद्र्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा. इतर त्या ठिकाणी तुम्ही WHO व्याख्या असेल किंवा जागतिक आरोग्य संघटना असेल, UNDP असेल, यांच्या व्याख्यान तुम्ही सुरुवात करू शकता, बरोबर. अर्थ काय आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी दारिद्र्याची कारणे काय आहेत, दारिद्र्याची कारणे तुम्ही उत्तरामध्ये सुरू कशी करू शकता. की अगोदर तुम्हाला सांगायचं काय की प्रश्नामध्ये तुम्ही बघितलं दारिद्र्य शब्द आहे, तुम्ही दारिद्र्याचा अर्थ सांगितला, तुम्ही नंतर दारिद्र्याची कारणे सांगितले, या दारिद्र्याचा परिणाम म्हणजे ह्याच वे मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय. हे जे मी तुम्हाला दाखवले डायग्राम, ह्याच वे मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय, दारिद्र्याचा परिणाम. त्यानंतर पुढचं काय की शासन काय करते दारिद्र्य संपवण्यासाठी, शासकीय उपाययोजना. आणि नंतर तुम्ही तुमचा त्या ठिकाणी अप्रोच स्पष्ट करायचं किंवा वे फॉरवर्ड मध्ये तुमचे उपाय म्हणायचे की काय असलं पाहिजे. ओके, सो ह्या वे मध्ये तुमचं उत्तर असलं पाहिजे. ह्यामध्ये सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही कव्हर करताय आणि ह्याच वे मध्ये, ह्याच फॉर्मॅटमध्ये तुमच्या नोट्स पण रेडी असणं गरजेचं आहे. तुमच्या नोट्स पण ह्याच फॉर्मॅटमधनं असणं गरजेचं आहे. उत्तराच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स असू द्या. आपण मेन्सचे काही क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकतो की ह्या टॉपिकवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. दारिद्र्यावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. ऑलमोस्ट त्या ठिकाणी 30 मार्काचे प्रश्न आपल्याला सामाजिक न्याय ह्यामधून पाहायला मिळतात. कधी 15 मार्काचे 2 असतात किंवा 10 मार्काचे कधी आपल्याला 3 पाहायला मिळतात, बरोबर. सो ऑलमोस्ट 15 मार्काचे 2 आपल्याला यावर प्रश्न पाहायला मिळतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी हा टॉपिक आपल्याला थोडा महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने तुमच्या नोट्स रेडी असू द्या. आता पुढचा टॉपिक काय आपला, उपासमार. थोडक्यात तो पण समजून घेऊ. उपासमार म्हणजे काय, हंगर. हंगर उपासमार. आता उपासमार म्हणजे काय तर अन्नाची कमतरता. अन्नाची कमतरता असणे म्हणजे उपासमारची स्थिती होय. अशी परिस्थिती किंवा अशी स्थिती ज्या ठिकाणी अन्नाची कमतरता पाहायला मिळते.
अन्नाची कमतरता पाहायला मिळते. आता उपासमारमधून त्या ठिकाणी अजून एक संकल्पना आहे, कुपोषण आहे संकल्पना, मॅलन्यूट्रिशन, कुपोषण. ओके, किंवा आपण त्याला असं म्हणू की छुपी उपासमार. छुपी उपासमार, छुपी उपासमार, हिडन हंगर. छुपी उपासमार किंवा त्याला आपण हिडन हंगर म्हणू. हिडन, आपल्या एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा यूपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपला हिडन हंगरचा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आता हिडन हंगर म्हणजे काय बघा. हिडन हंगर, हिडन हंगर म्हणजे अशी परिस्थिती एखाद्या व्यक्तीला त्याच्या जेवणामधून पौष्टिक अन्न मिळत नाहीये, जीवनसत्व मिळत नाहीत. त्या पौष्टिक जीवनसत्व न मिळणे म्हणजे त्या ठिकाणी छुपी उपासमार, हिडन हंगर. आपल्या ज्यावेळेस आपण ज्या मेसमध्ये जेवण करतो, अभ्यास करत असताना आपण ज्यावेळेस बॅचलर असतो, त्या मेसमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम 7 दिवसातून 4 ते 5 दिवस आपल्याला बटाट्याची भाजी पाहायला मिळते. ओके, वेगवेगळ्या प्रकारे बटाटाच असतो, पण त्या ठिकाणी प्रकार वेगवेगळे असतात. सो आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर न्यूट्रिशन्स मिळत नाहीत, त्यामुळे आपल्याला हिडन हंगर पाहायला मिळतो. ओके, सो पौष्टिक अन्नाची कमतरता म्हणजे छुपी उपासमार. जेवणामध्ये पौष्टिक अन्नाची कमतरता, पौष्टिक अन्नाची कमतरता म्हणजे छुपी उपासमार होय, म्हणजेच छुपी उपासमार होय. ओके, SDG 2 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2, अगोदरचा 1 होता. आता तुम्ही अर्थ समजून घेतला. आता उपासमारीची कारणे काय आहेत बघा. उपासमारीची कारणे, उपासमारीची कारणे. उपासमारीचे कारणे काय असतात म्हणजे ह्या नोट्सच्या स्वरूपात, तुमच्याकडे अशा स्वरूपात नोट्स असल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतोय. उपासमारीचे कारणे काय आहेत तर सगळ्यात पहिली कारण म्हणजे काय तर अन्नाची उपलब्धता कमी किंवा अन्नाची कमी उपलब्धता. अन्नाची कमी उपलब्धता, अन्न त्या ठिकाणी उपलब्ध नसणे. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी अन्नाची टंचाई आपल्याला पाहायला मिळते. जर अन्न मिळत नसेल तर त्या ठिकाणी उपासमार म्हणजे अन्नाची कमी उपलब्धता म्हणजेच उपासमार. अजून सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉईंट काय तर अन्नाची नासाडी. अन्नाची नासाडी, अन्नाची नासाडीचा त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट पण मांडू शकता. अन्नाची नासाडी म्हणजे FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. FAOचा रिपोर्ट आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. देशामध्ये 7% फळेभाज्या, 7% फळेभाज्या व 30% पालेभाज्या, 30% पालेभाज्या अपुऱ्या साठवणुकीच्या सुविधांमुळे, अपुऱ्या साठवणुकीच्या सुविधांमुळे, साठवणुकीच्या सुविधांमुळे, अपुऱ्या साठवणुकीच्या सुविधांमुळे अन्नाची आपल्याला कमतरता पाहायला मिळते. ओके, किंवा अन्नाची नासाडी होते. अन्नाची नासाडी. 30% पालेभाज्या म्हणजे खूप मोठा आकडा झाला. 30% पालेभाज्या म्हणजे खूप मोठा आकडा झाला. अन्नाची नासाडी पाहायला मिळते. बरोबर. सो असे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे कारणे रेडी करायचे. आता नोट्स काढत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही नोट्स काढू शकता. नोट्स काढत असताना तुम्ही वेगवेगळे रिसोर्सेस यूज करू शकता, वेगवेगळे पुस्तक यूज करू शकता. पण सरळ काय करायचं, जर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला इंग्लिशवर कमांड असेल, थोडं तुम्हाला इंग्लिश जमत असेल तर गुगलवरनं पण तुम्ही चांगले चांगले पॉईंट्स कलेक्ट करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला सिलेबस प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. नोट्स कशा काढायचे तुम्हाला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. सो मी तुम्हाला सांगतो ह्या वेळेमध्ये तुमच्या नोट्स रेडी असू द्या. आता ह्या उपासमारीचा परिणाम काय होतो बघा. उपासमारीचा परिणाम, उपासमारीचा परिणाम, इम्प्लिकेशन ऑफ द हंगर. काय परिणाम होतोय बघा मित्रांनो. परिणाम असा होतोय, जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी उपाशी असेल तर तो कार्यक्षमपणे त्या ठिकाणी त्याचं कामकाज पूर्ण करू शकत नाही. ओके, त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
तो त्याचा जो कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तो चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही. आता बघा, तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट जाणत असेल, तर एखाद्या दिवशी जर तुम्ही त्या ठिकाणी जेवण नाही केलं किंवा तुम्ही मेसमध्ये चांगली भाजी नसल्यामुळे जर तुम्ही पोटभर जेवण नाही केलं, तर तुम्हाला दुपारचे जेवण तुम्ही 12 वाजता केलं, तर तुम्हाला कमी जेवण केलं 12 वाजता, तर तुम्हाला 4-5 वाजता परत भूक लागते आणि भूक लागल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासामध्ये मन लागत नाही. अभ्यासामध्ये तुमचं मन लागत नाही, तुम्ही लगेच बाहेर जाऊन काय करता, मग वडापाव खाता. ओके, सो ते वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला परत थोडंसं चांगला अभ्यास होतो, तुमचं मन भरतं, तुम्ही परत लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास चांगला करता. तर हे काय आहे, तर तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार आहे किंवा आपण असं म्हणून तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. शिक्षणावर परिणाम, तुमच्या करिअरवर, भविष्यावर परिणाम त्याचा होऊ शकतो. सो असे त्या ठिकाणी तुम्हाला परिणाम टाकायचे आहेत. आणि अल्टिमेटली जर त्या ठिकाणी लोकांच्या कार्यक्षमतेवर जर परिणाम होत असेल, तर अल्टिमेटली ह्याचा देशाच्या विकासावर पण परिणाम होईल. कारण की लोकांचा मिळून, नागरिकांचा मिळून देश बनतो. जर देशामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या जर ही उपासमारी शिकार असेल, तर अल्टिमेटली देशाच्या विकासावर याचा परिणाम होणार आहे. बरोबर. सो अल्टिमेटली देशाच्या विकासावर परिणाम होणार आहे. देशाच्या विकासावर परिणाम. आता ह्यासाठी शासन काय करते हे आपल्याला लिहायचंय. बरोबर. गव्हर्नमेंट स्कीम, शासकीय उपाययोजना. उपासमार संपवण्यासाठी शासन काय करत आहे, शासकीय उपाययोजना. मग त्यामध्ये स्कीम लिहायची आपली, मध्यान्ह भोजन योजना, मिड डे मील स्कीम, मध्यान्ह भोजन योजना, मिड डे मील स्कीम. ज्यामुळे काय वाढलं, तर त्या ठिकाणी ग्रामीण भागातील गरीब मुलांचं किंवा शहरी भागातील जे स्लम एरियामध्ये, झोपडपट्टी एरियामध्ये राहणारे मुलं आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी पौष्टिक अन्नामध्ये सुधारणा झाली. त्यांना त्या ठिकाणी दुपारचं पौष्टिक जेवण मिळू लागलं. आणि ह्या दुपारच्या पौष्टिक जेवणामुळे जे अन्न मिळते, यामुळे जे ग्रामीण भागातील मुलं आहेत किंवा शहरी भागातील झोपडपट्टीमधले जे मुलं आहेत यांची शाळेमध्ये उपस्थिती वाढली. बरोबर आहे. सो ह्याच्यामुळे काय झालं, तर पौष्टिक अन्न तर मिळूच लागलं, पौष्टिक अन्न तर मिळूच लागलं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन काय झालं, तर त्यांची उपस्थिती वाढली, मुलांची शाळेमधील उपस्थिती वाढली. आता तुम्हाला तुमच्या नोट्स काढत असताना तुम्हाला डेटा हा प्रत्येक पॉईंटचा डेटा तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. म्हणजे ऑलमोस्ट जर तुम्ही 10 पॉईंट लिहिले कारणांमध्ये, परिणामांमध्ये आणि तुमच्या उपायामध्ये, तर डेटा जर रेडी असेल, डेटा जर तुमच्याकडे असेल वेगवेगळ्या संघटनांचा, जसं मी तुम्हाला आता FAOचा सांगितला, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा, तर डेटा रेडी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरामध्ये थोडा इफेक्टिव्हनेस पाहायला मिळतो. बरोबर. ही एक स्कीम आहे. पुढे आपण म्हणू शकतो अजून कोणती स्कीम आहे, तर अजून कोणती स्कीम आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो की उज्ज्वला योजना. चला ठीक आहे, ही पण आपण बघा, प्रत्येक स्कीम त्या ठिकाणी लिंक करू शकतो. उज्ज्वला योजना. आता उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत महिलांना त्या ठिकाणी कमी दरामध्ये ग्रामीण भागातील महिलांना गॅस कनेक्शन गव्हर्नमेंटने दिले किंवा शासनाने दिले. आता गॅस कनेक्शन दिले, महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली. महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे काय झालं, तर महिलांचा आरोग्यावरचा खर्च वाढला. आरोग्यावरचा खर्च महिलांनी कुठे यूज केला, तर त्या ठिकाणी चांगलं पौष्टिक अन्न खाण्यासाठी यूज केला. अशा गोष्टी लिंक करायच्या. उज्ज्वला योजना, आरोग्यावरचा खर्च कमी, आरोग्यावरचा खर्च कमी, आरोग्यावरचा खर्च कमी. आणि आरोग्यावरचा खर्च कमी झाल्यानंतर महिला काय करतील, तर त्याच पैशानं पौष्टिक अन्न खरेदी करतील. पौष्टिक अन्न, अन्नाचा वापर किंवा जेवणामध्ये त्याचा काय करतील, वाढ करतील. अशा प्रत्येक स्कीम गव्हर्नमेंटचे मोस्ट ऑफ द स्कीम त्या ठिकाणी तुम्ही दारिद्र्य, उपासमार, आरोग्य, शिक्षण याच्याशी तुम्ही त्या ठिकाणी लिंक करू शकता. आणि शेवटी तुम्हाला तुमचे उपाय सुचवायचे आहेत. बरोबर. आपण त्या ठिकाणी शेवटी उपाय सुचवले. तुम्ही उपायमध्ये काय सांगितलं तुम्ही, उदाहरणार्थ की त्या ठिकाणी लोकांचं कौशल्य वाढवा, कौशल्य विकास, लोकांचा कौशल्य विकास करा. जर त्या ठिकाणी कौशल्य असेल तर काय होईल, लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील. आणि जर नोकऱ्या मिळाल्या तर ते त्या ठिकाणी काय करू शकतील, तर स्वतःचं अन्न स्वतः चांगल्या पद्धतीने खरेदी करू शकतील. अशा वेगवेगळ्या तुम्ही स्कीम त्या ठिकाणी लिहू शकता. बरोबर. आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा, या दारिद्र्यामध्ये आपण काय बघितलं, सॉरी उपासमारीमध्ये, परत तो डायग्राम सेम, उपासमार,
इथं आपण बघितला अर्थ, उपासमारीचा अर्थ, उपासमारीची कारणे, उपासमारीचे परिणाम, उपासमारीवर त्या ठिकाणी शासन काय करतंय, व्हॉट गव्हर्नमेंट इज डुईंग, शासकीय उपाययोजना, आणि शेवटी तुम्हाला तुमचे उपाय त्या ठिकाणी सुचवायचे आहेत, तुमचे उपाय. ओके. सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये करणं अपेक्षित आहे. स्वतःच्या नोट्स त्या ठिकाणी रेडी करण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या नोट्स कॉपी करू नका. जरी स्वतः एखाद्या शिक्षकाच्या तुम्ही नोट्स वापरल्या, उदाहरणार्थ माझ्या तुम्ही नोट्स घेतल्या, तर त्या स्वतःच्या हाताने लिहा परत नोट्स. स्वतःच्या हाताने लिहिल्यानंतर त्या लॉंग टर्मसाठी तुम्हाला फायदेशीर राहणार आहेत. बरोबर. सो स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी नोट्स रेडी करा. एक मिनिट थोडं पाणी पितो. आता बघा पुढचा टॉपिक आहे आपला आरोग्य. ओके. आरोग्य. आरोग्यामध्ये काय आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे, हेल्थ. आरोग्य. अगोदर आपण जर आरोग्याचा अर्थ बघितला प्रॉपर, की WHO काय म्हणते, जागतिक आरोग्य संघटना, WHO सांगते की फक्त शारीरिक दृष्ट्या व्यक्ती तंदुरुस्त असून चालणार नाही, तर व्यक्ती त्या ठिकाणी मानसिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. ओके. फक्त शारीरिक दृष्ट्या व्यक्ती फक्त शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असून चालणार नाही. तर तो मानसिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असायला हवा. तरच आपण त्याला काय म्हणायचं, की तो व्यक्ती त्या ठिकाणी हेल्दी आहे, असायला हवा. बरोबर. सो अशा वेगवेगळ्या संघटनांच्या तुमच्या डेफिनेशन, व्याख्या रेडी असू द्या. अशी WHO त्या ठिकाणी आपण व्याख्या बघितली. आता आरोग्याच्या समस्या काय आहेत बघा. आरोग्याच्या समस्या देशामध्ये त्या मांडायच्या. आरोग्याच्या समस्या, आरोग्य क्षेत्रामधल्या समस्या. आता जर समस्या बघितल्या तर देर आर लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स इन द हेल्थ सेक्टर इन इंडिया. त्याची एक समस्या जर आपण बघितली तर पायाभूत सुविधांचा अभाव. आपल्या देशामध्ये काय नाहीये, तर पायाभूत सुविधा नाहीत आरोग्य क्षेत्रातल्या. त्या ठिकाणी हॉस्पिटल्स नाही, डॉक्टरांची संख्या कमी आहे, ॲम्ब्युलन्सची संख्या कमी आहे, मेडिकलची संख्या कमी आहे. ओके. प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसतात, लोकांमध्ये जनजागृती नाहीये, वगैरे वगैरे. पायाभूत सुविधांचा अभाव, त्या ठिकाणी एक सर्वे आहे बघा. WHO काय सांगते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की 1000 पेशंटच्या मागं एक डॉक्टर असणं अपेक्षित आहे. 1000 पेशंटच्या मागं एक डॉक्टर असणं अपेक्षित आहे. परंतु भारतामध्ये किती आहे, तर 1194 पेशंटच्या मागे त्या ठिकाणी एक डॉक्टर आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर ज्या नर्स आहेत, हे त्या ठिकाणी नर्सची संख्या 300 नर्स मागं, म्हणजे 300 पेशंट्स मागं एक नर्स पाहिजे. 300 पेशंटच्या मागे एक नर्स असणं, परिचारिका आपण त्यांना मराठीमध्ये म्हणू. परंतु देशामध्ये 630 किंवा 660 ह्या पेशंटच्या मागे एक नर्स आहे. म्हणजे परिचारिकांची संख्या पण देशामध्ये कमी आहे. परिचारिका. ओके. हा फक्त शेवटचा 630 आकडा एकदा कन्फर्म करून घ्या, बाकी सगळं बरोबर आहे. सो अशा त्या ठिकाणी तुम्हाला डेटा कलेक्ट करावा लागणार आहे. समस्या त्या ठिकाणी आरोग्य सेक्टर मधल्या सांगायच्या आहेत. ग्रामीण भागामध्ये आरोग्य क्षेत्रातल्या समस्या अजून गंभीर आहेत. त्याचबरोबर पुढचा पॉईंट तुम्ही सांगू शकता की डॉक्टरांमध्ये वैद्यकीय नैतिकतेचा अभाव. अजून आपण ही समस्या सांगू शकतो की वैद्यकीय नैतिकतेचा अभाव.
वैद्यकीय नैतिकतेचा अभाव हा एक त्या ठिकाणी पॉईंट आहे. ज्या ठिकाणी डॉक्टरांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात जे काही रुग्ण आहेत रुग्णांची फसवणूक केली जाते, रुग्णांची पिळवणूक केली जाते, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या रुग्णांचं शोषण डॉक्टरांकडनं केलं जातं. जे प्रॉपर मेडिकल इथिक्स आहे त्या मेडिकल इथिक्स डॉक्टरांकडनं पाळलं जात नाही. बरोबर आहे. ह्या समस्या त्या ठिकाणी तुम्ही मांडायच्या. आता ह्याचा परिणाम काय होऊ शकतो बघा. व्हॉट विल म्हणजे इम्प्लिकेशन काय आहेत, तर परिणाम काय होऊ शकतो. आरोग्य क्षेत्र जर त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर परिणाम काय होऊ शकतो. जर देशातील जी लोकसंख्या आहे ही जर तंदुरुस्त नसेल तर देशाचा अल्टिमेटली विकास होणार नाही. सो देशाचा विकास खुंटेल, देशाचा विकास खुंटेल, ह्याचा अल्टिमेटली GDP वर परिणाम होईल. विकास खुंटेल. बरोबर. सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतील, तर तुमच्या स्वतःच्या रेडी कराव्या लागतील. आता शेवटी मग गव्हर्नमेंटच्या स्कीम, शासकीय उपाययोजना. व्हॉट गव्हर्नमेंट इज डुईंग. शासकीय उपाययोजना हेल्थच्या संदर्भात खूप साऱ्या योजना आहेत. बरोबर ना. जसे की आता आपण आयुष्यमान भारत योजना बघितली. शासकीय उपाययोजना यामध्ये आपण काय बघू शकतो, तर आयुष्यमान भारत योजना ज्या अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत काय तर मोफत तुमचा उपचार आहे. परंतु ह्याचा प्रॉब्लेम काय या योजनेचा, ही योजना खूप साऱ्या दवाखान्यांमध्ये त्या ठिकाणी चालत नाही. आयुष्यमान भारत योजना, आयुष्यमान भारत योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मला वाटते महात्मा फुले जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना ही पूर्ण देशभरामध्ये आहे. तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आहे, ज्या मार्फत रुग्णांना मोफत उपचार दिला जातो. सो अशा योजना तुम्हाला त्या ठिकाणी कलेक्ट करायच्यात. त्याचबरोबर प्रधानमंत्री जन औषधी योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना, या जन औषधी योजनेमध्ये ज्या ठिकाणी ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला कमी दरामध्ये औषधं उपलब्ध करून देण्यात येत आहेत असं त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं. ओके. अशा योजना तुम्हाला कलेक्ट करायच्या आहेत. आणि शेवटी तुम्हाला तुमचा वे फॉरवर्ड की पायाभूत सुविधा वाढवा, डॉक्टरांची संख्या वाढवा, परिचारिकांची संख्या वाढवा, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करा. जे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहेत, जे प्राथमिक आरोग्य केंद्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रांची भूमिका आरोग्य क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी प्रॉपर दवाखाना म्हणजे जे मशिनरीज आहेत ग्राउंड लेवलला, मशिनरींची वाढ करा. म्हणजे सिटी स्कॅन मशीन तालुक्याच्या ठिकाणी नसते, MRI ची मशीन तालुक्याच्या ठिकाणी नसते, दवाखाने तालुक्याच्या ठिकाणी MBBS डॉक्टर जे प्राथमिक आरोग्य केंद्र इथं उपस्थित नसतात. अशा खूप साऱ्या समस्या आरोग्य क्षेत्रामध्ये त्याचे उपाय तुम्ही त्या ठिकाणी सुचवायचे आहेत शेवटला. बरोबर. सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढचं शिक्षण टॉपिक आहे. शिक्षणामध्ये सेम अर्थ काय शिक्षणाचा, त्यानंतर समस्या काय आहेत, समस्यामध्ये पण पायाभूत सुविधा नाहीत, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी शाळा नाहीत, रस्ते नाहीत, शिक्षकांची कमतरता आहे, मुलांमध्ये सरकारी शाळेच्या संदर्भात नकारात्मक मानसिकता आहे, खाजगी शिक्षण हे खर्चिक झालेलं आहे. ह्या समस्या आहेत. त्याचा परिणाम काय होतोय, तर त्या ठिकाणी चांगली जी म्हणजे आपलं शिक्षण काय तर घोका आणि ओका पाठांतरा शिक्षण आहे. याचा परिणाम काय होतोय की जी पिढी आहे, जी पास आउट होणारी, जी पास होणारी पिढी आहे ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी नोकरीच्या क्षमता नाहीयेत, कौशल्य नाहीये. बरोबर ना. एक असरचा रिपोर्ट आहे. असरचा रिपोर्ट काय सांगतोय, असरचा रिपोर्ट सांगतो की जे 10वी 8वी 9वीचे मुलं आहेत त्यांना पहिली दुसरीचं त्या ठिकाणी मराठीचं पुस्तक वाचता येत नाही. हा असरचा रिपोर्ट आहे. मग या समस्या आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी आपला उपाय सुचवतात आपले. ओके. सो ह्यामध्ये सामाजिक न्यायामध्ये आपल्याला दारिद्र्य, उपासमार, आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्त्वाच्या 4 टॉपिक्सवर आपल्याला फोकस करायचं आहे. आणि ह्याच्या तुमच्या स्वतःच्या नोट्स असणं अपेक्षित आहे. सो नोट्स या स्वरूपात काढा. टॉपिकचा अर्थ, मिनिंग काय होतो किंवा वेगवेगळ्या व्याख्या, डेफिनेशन वेगवेगळ्या संघटनांनी दिलेले असतात, ते डेफिनेशन काढायची, त्याच्या समस्या काय काढायच्या, त्याचा परिणाम काय होतोय, त्याच्यावर शासन काय करतंय, आणि शेवटी आपल्या उपाययोजना. ह्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या नोट्स रेडी असू द्या, तरच तुम्हाला त्या ठिकाणी अल्टिमेटली एक्झाममध्ये फायदा होणार आहे. आय होप तुम्हाला त्या ठिकाणी मी शिकवलेल्या गोष्टी कळत असतील, आवडत असतील. बरोबर आहे. जर काही डाऊट असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही नक्की त्या कमेंटचं उत्तर देऊ. ओके. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.